गाईज, जसं की तुमच्यातल्या बऱ्यापैकी लोकांना माहिती आहे की माझा नवरा एक मेकॅनिकल इंजिनियर आहे जो सध्या IT मध्ये काम करतो, पण शिक्षण कधी वाया जात नाही त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे आजचं आमचं चाललेलं जुगाड. तर आज सिच्युएशन अशी आहे की हे माझं हेल्मेट आहे, हे जे 2 दिवस झालं पाण्यात भिजतंय आणि सुकत नाहीये, ऊनच नाहीये, म्हणजे त्याला सुकायला काही ऑप्शनच नाही. तर धनराज बोलला की चल आपण काहीतरी बनवूयात आज. हा मी बॉक्स घेतलाय, ही वायर घेतली, ह्याच्यामध्ये हा बल्ब टाकलाय आणि आता बल्ब लावून हे हेल्मेट ह्याच्या आतमध्ये राहणार. आणि ती बल्बची तुम्हाला तर माहिती आहे ते काय काय करतात रे, अंड्यामधून पिल्लू पण अशाच बल्बच्या. हा, इन्क्युबेशन जे काय असेल ते, ती प्रोसेस वापरून आता आम्ही हे करणार आहे. त्यानं काय केलं, अगोदर नॉर्मल बॉक्स घेतला, त्याला इथं एक बीळ पाडलं. ही वायर तू कुठून ठेवलेली? होती माझ्या शिल्लक जुन्या प्रोजेक्ट. तो ठेवतो, गोष्टी जपून ठेवतो. म्हणजे मला असं वाटतं काय वायरी त्यानं ठेवल्यात जपून, पण हा ठेवतो जुन्या. आणि शब्द ऐकला का, जुन्या एका प्रोजेक्टची. म्हणजे हा त्यासाठी एक प्रोजेक्ट आहे, जुन्या एका प्रोजेक्टची त्याची वायर शिल्लक होती. तर आता ती वायर वापरून आता पण ती ही लगेच वायर कशी जोडणार आपण ह्याला? पिन नाहीये माझ्याकडे, हा, त्यामुळे मी माशीच्या काड्या आणलं, डायरेक्ट आपण घालत बोर्डात. ओके, लेट्स सी कसं हे वर्क होते. पण मला थोडंसं माझं फार्मसी डोकं थोडंसं वेगळं चालतंय. मला असं वाटतंय की हा बल्ब पासून थोडासा खाली हवा. What do you feel? इतकं इतकी पॉवरफुल असते, कसं काय? अति हीट तयार होतात ना, अति हीट तयार होते. आर यू सिरियसली सिरियस? हम्म. ठीक आहे, चला 15-20 मिनिट, अर्धा तास तर वाळत जाईल हेल्मेट. वाळ. कारण हे खूप जास्त ओलं झालंय आणि ना ओलं सुकलं नसल्यामुळे थोडासा स्मेल पण येतोय. त्याचा स्मेल जाईल का? सगळं जाईल, स्मे- हीटनं सगळं जाईल ना. हा का, ठीक आहे. तर आता आपण लावून घेऊ त्या साईडला भिंतीच्या आड. हा, म्हणजे ते हलणार नाही. मला लहानपणी काय आठवतंय सांगू का, जेव्हा आमची रानातली मोटर जेव्हा विजलेली असायची ना विहिरीतली, मोटर लावून असं करतात. तेव्हा सारखं लावलेलं असायचं, सारखं आमच्या घरात हे असायचं. मोटर भिजली की जी पाण्याच्या वरची मोटर असायची जुन्या काळी, हा, तिला आता मी टाकलं काड्या कसल्या मातीच्या. माचीसच्या काड्या. हे हे त्याचा टूल सेट आहे बरं का. ह्याच्यामध्ये त्याच्या सगळ्या बेसिक बेसिक हे त्यांना आम्ही सहज गेलेलो कुठेतरी तेव्हा घेऊन आला. मला असं वाटलेलं की यार काय हे घेऊन येतोय काहीतरी विनाकारण, पण त्यानं फक्त ही फक्त 99 रुपयाची वस्तू तो इतकी वापरतो प्रत्येक गोष्टीत. आता बरं झालं, आता भेटलाच आहे संधी, तर तुम्हाला अजून त्याच्या काही काही गोष्टी दाखवते. हे काय खेळा जेव्हा जात नसेल तेव्हा व्यवस्थित त्याला लावायला ही त्याची छोटीशी पक्कड जी तो घरून घेऊन आलाय. हा बोर्ड, त्याची गरज काय लागते मला माहित नाही. हा एक बोर्ड एक्स्ट्रा, एक ब्लेड पान, परत टेप, हा नॅनो टेप. अय्या, झालं इकडं आपलं चालू झालेलं आहे. धनराज तू यार आपल्या ऑडियन्सला दाखवल्याशिवाय कसं काय प्रोसीड केलंस? दाखव एकदा परत. नो, हात व्यवस्थित. हा, कसं केलं ते? हा आमच्याकडे एक एक्सटेन्शन बोर्ड होता जो पण त्यानंच बनवलाय, जो ही त्यानेच बनवलेला आहे घरी बसून. झालं, ह्या बोर्डात तवली वायर टाकल्या. आणि माचीसच्या काड्या? त्याची पण गरज ना, अच्छा, जवळ आहे ना. मला आधी असं प्लॅन होता माझा इकडे ठेवायचा बोर्ड, हा, पण इकडे ठेवायची गरज नाही. त्यापेक्षा नंतर डॉक्टर आली की ह्याच्या वस्तू होतं ना, म्हणजे मातीची पण गरज लागणार नाही. चालू केला आता 15-20 मिनिटांना बघायचं. ठीक आहे, 15-20 मिनिटांना बघूयात. आणि मी ही इथंच सोडून देणार नाही. मी हे तुम्हाला 15-20 मिनिटांना रिअल मध्ये दाखवणार की जे धनराजनं जुगाड केलेलं आहे ते खरंच वर्क करतंय का नाही. वर करणार खरंच काय प्रूव्हन आहे. आता मोठं काय आपण त्याला वाळवायचं, तुझं हेल्मेट काय. अरे पण तो कापूस आहे आणि त्या कापसाच्या आतमध्ये पाणी गेलं एकदम. बरोबर, निघाल बघू 15 मिनिटांना. 15 मिनिटांनी बघू. टाइम सांग आता काय? आत्ता थांबा, एक्झॅक्ट 12 वाजलेले आहेत आणि हा आहे धनराज. आणि आता 12:15 वाजता, एक्झॅक्ट 12:15 वाजता आपण परत ह्या मोटरीचा काय सिच्युएशन आहे ते बघणार आहे. हेल्मेटचे काय सिच्युएशन आहे ते बघणार आहे. हे काय आता टूल बॉक्स व्यवस्थित सेटअप चाललंय का? जरा खर्च झाले, काही सांगितलं. ठीक आहे. त्याला मराठीत रावळ प्लग म्हणतात. काय बोलतात? रावळ प्लग. आणि लाकडाचं यायचं, ती लाकडाला रावळ प्लग म्हणायचं. अच्छा, मला माहितीये ते असं छोटंसं ही असायचं, लाकूडच असायचं छोटंसं, लाल कलरचं असायचं. मला सगळं नॉलेज असतं धनराज. मस्त. मग विषय का तुझा वर्षा? लय हुशार. तुझ्यासारखी हुशार मुलगी म्हणजे शक्यच नाही. काय शक्य नाही. हो नाही. मस्त पाणी लावून झालेलं आहे. आता जाऊ द्यात 15-20 मिनिटं. 15 मिनिटांनंतर आपण बघूयात की खरंच वर्क केलंय का नाही. गाईज, इफेक्ट दिसणं थोडंसं स्टार्ट झालेलं आहे. ह्याच्यामध्ये काय करायचं माहितीये का, हे जे बीळ आहे ना, हे इथून थोडंसं बघितलं
तर एकदम छोट्याशा अशा वाफा तयार झालेल्या दिसतात. आता मी तुम्हाला दाखवू शकते का नाही मला माहित नाही. थांबा मला कॅमेऱ्यात तुम्हाला ट्राय करून बघते, पण आय डोंट नो कॅमेरा ते कॅप्चर करू शकेल का नाही. एक नाही कॅमेरा ते कॅप्चर नाही करू शकत, पण अशा वाफा तयार होत आहेत छोट्या छोट्या. गाईज काही कारणास्तव मी तुम्हाला एक्झॅक्ट टायमिंगला नाही दाखवू शकले व्हिडिओ रेकॉर्ड करून, कारण आम्ही थोडंसं बाहेर गेलो होतो. पण आम्ही एक्झॅक्ट 12 वाजता तुम्हाला मी म्हणजे तुम्हाला जेव्हा दाखवलं त्यानंतर 15 मिनिटांनी आम्ही हे बंद केलं होतं. आणि हा बघा इकडं सेटअप पडलेला आहे आपला. बल्ब काढून आम्ही साईडला ठेवला आणि हेल्मेट इतकं व्यवस्थित सुकलंय म्हणजे मी खरंच एक्सपेक्ट नव्हतं केलं. मला असं वाटलेलं की ठीक आहे बाबा होईल हे आत, कारण स्पॉन्ज आहे ना आतमध्ये एकदम, तर तो होईल सुकल इतक्या आतपर्यंत असं वाटलं नव्हतं. पण एकदम आतमध्ये मी हात फिरवून बघितला, पण जुगाड एकदम कामाचं आहे. जर थंडीत तुम्हाला पण जर तुमचं हेल्मेट असं काहीतरी होत असेल ना, तर हे जुगाड एकदा नक्की लावून बघा. बाय. आतापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा तुमच्या फ्रेंड्स सोबत. बाय.